नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. सणासुदीचे दिवस असो किंवा गौरी गणपती असो, पंचामृत हे व्हायलाच पाहिजे. चला तर याला लागणारे साहित्य आणि कृती बघूया. 1 वाटी भाजलेले शेंगदाणे आणि 1 वाटी भाजलेले तीळ घ्यायचे. शेंगदाणे थंड झालं म्हणजे त्याची साल काढून घ्यायची. तीळसुद्धा छान खमंग भाजायचे. तीळसुद्धा छान भाजून झालेले आहेत. आता आपल्याला सुक्या खोबऱ्याचे पातळ काप करून घ्यायचे. ओलंसुद्धा चालेल. तसेच चिंच पाण्यात भिजत घातली होती, त्याचासुद्धा कोळ काढून झालेला आहे. चिंच जास्त आंबट असेल तर आपल्याला गूळ जरा जास्त घ्यावा लागणार. तुम्हाला साखर घ्यायची असेल तर साखरसुद्धा घेऊ शकता. तसेच इथे 4 मिरच्या, 2 लसूण पाकळ्या, जिरे मोहरी, चवीनुसार मीठ, धनेपूड आणि थोडा गरम मसाला घेतला. आपल्याला फक्त रंग येण्यासाठीच काश्मीरी लाल मिरचीचा वापर करायचा आहे, तिखट नको आहे. ते शेंगदाणे आणि तीळ याची पावडर करायची आहे. तर मी इथे खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहे. असे जाडसर पाहिजे आपल्याला. मिक्सरच्या भांड्यात फार बारीक होतं म्हणून मी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत आणि तीळ जरा मिक्सरला फिरवून घेतलेले आहेत. आता शेंगदाण्याचे आणि तिळाचे कूट आपल्याला चिंचेचा कोळ गाळून घेतला त्यामध्ये घालायचे आहेत. चिंच आधीच भिजत घालायची आणि त्याचा कोळ गाळून घ्यायचा. आता हे गाळलेला कोळ आपण या दाण्याच्या आणि तिळाच्या कुटामध्ये घातलेला आहे. गॅसवर कढई तापवायला ठेवली होती, त्यामध्ये तेलसुद्धा तापलेलं आहे. जिरे मोहरी घालून झालेली आहे. चिरलेला लसूण घातलेला आहे. आता कापून घेतलेली हिरवी मिरची घालायची. नंतर खोबऱ्याचे काप घालायचे. त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे. खोबऱ्याचा रंग बदलला म्हणजे आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. इथे आपण रंगासाठी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली आहे. आपल्याला फार तिखट नको आहे. मीठ आपल्या चवीनुसार घालायचं आहे किंवा लागेल तसं आपण परत घालू शकतो. सुके मसाले घालून झालेले आहेत. आता चिंचेचा कोळ, शेंगदाण्याचे कूट आणि तिळाचे कूट केलेलं मिश्रण घालायचं. छान खमंग फोडणी द्यायची. एकत्र केलेलं मिश्रण घालून झाल्यानंतर त्यामध्ये थोडं पाणी घालायचं आणि ते भांडं विसळून यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं. पातळ किंवा घट्ट आपल्या आवश्यकतेनुसार करू शकता किंवा मग असं असलं तरी चालेल. शिजल्यानंतर ते परत घट्ट होतं. चवीनुसार गूळ टाकायचा. तुम्ही साखरसुद्धा घेऊ शकता. जसं शिजेल तसं आपलं घट्टही होईल आणि रंगसुद्धा छान येईल. त्याला छान चकाकी येईपर्यंत शिजवायचं म्हणजे ते 8 ते 10 दिवस टिकतं. गूळ फार लाल असला तर आपलं पंचामृतसुद्धा जास्त लाल होईल किंवा चिंचेचा सुद्धा रंग खूप डार्क असतो. छान उकळू द्यायचं. रंगसुद्धा छान आलेला आहे. अशा प्रकारे पंचामृत तयार झालेलं आहे. सर्विंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.